हॅलो फ्रेंड्स, ऐश्वर्या क्रिएशनमध्ये मी ऐश्वर्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हे सुंदर असं फिश किचन. बनवायला अतिशय सोपं आणि पटकन होणारं असं आहे. तुम्हाला जर कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर हा खूप छान ऑप्शन आहे. चला तर मग आता आपण सुरुवात करूया. सुरुवातीला इथे आपण मॅजिक रिंग घालून घेणार आहोत. आता या मॅजिक रिंग मध्ये आपल्याला 2 चेन घालून घ्यायचे आहेत. त्यानंतर या मॅजिक रिंग मध्ये आपण 6 सिंगल क्रोशे घालून घेणार आहोत. ही मॅजिक रिंग जर खूप मोठी वाटत असेल तर हे जे लोकरीचं टोक आहे ते आपण थोडं ओढून घेऊ, म्हणजे आपली मॅजिक रिंग थोडी लहान होईल आणि आपल्याला सिंगल क्रोशे घालायला सोपं जाईल. इथे आपले हे 6 सिंगल क्रोशे घालून तयार झाले. आता हे लोकरीचं जे टोक आहे ते आपण ओढून घेणार आहोत. त्यानंतर या चेन मध्ये सुई घालून सुरुवातीला ज्या आपण 2 चेन घातल्या होत्या त्यातली जी दुसरी चेन आहे त्याच्यामध्ये आपण सिंगल क्रोशे घालणार आहोत. इथे आपल्याला स्लिप स्टिच नाही घालायचं आहे, तर हा राऊंड आपल्याला कंटिन्यू करायचा आहे. त्यासाठी आपण इथे सिंगल क्रोशे घातला. त्यानंतर त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे घालणार आहोत. त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे घालणार आहोत. अशा प्रकारे इथे या प्रत्येक टाक्यामध्ये आपण एक एक सिंगल क्रोशे घालून हा राऊंड कंप्लीट करूया. इथे आपण हे 7 सिंगल क्रोशे घालून घेतले. आता स्लिप स्टिच न घालता परत मगाचसारखाच पुढचा राऊंड कंटिन्यू करायचा आहे. त्यासाठी प्रत्येक टाक्यामध्ये इथे आपण 2-2 सिंगल क्रोशे घालून घेणार आहोत. आता इथे सुद्धा स्लिप स्टिच न घालता कंटिन्यू आपल्याला 2-2 सिंगल क्रोशे घालून घ्यायचे. प्रत्येक टाक्यामध्ये आपण 2-2 सिंगल क्रोशे घालून घेणार आहोत. 1 2 अशा प्रकारे हा राऊंड सुद्धा आपण इथे कंप्लीट करूया. त्या प्रत्येक टाक्यात 2-2 सिंगल क्रोशे घालून पूर्ण झाल्यानंतर आपण कंटिन्यू पुढच्या प्रत्येक टाक्यामध्ये एक एक सिंगल क्रोशे घालणार आहोत. आता पुढच्या राऊंडची सुरुवात करत असताना इथे स्लिप स्टिच न घालता डायरेक्ट आपण एका टाक्यामध्ये 2-2 सिंगल क्रोशे घालायला सुरुवात करणार आहोत आणि अशा प्रकारे हा राऊंड सुद्धा आपण इथे कंप्लीट करून घेऊया. आता इथे 2-2 सिंगल क्रोशे एका टाक्यामध्ये घालून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी सुईवरती लोकरीचा फेरा घेऊन मी त्या टाक्यातून बाहेर काढून घेतला आणि आता इथे मी ही दुसरी लोकर जी आहे, दुसऱ्या रंगाची लोकर जी आहे ती मी इथे अटॅच करून घेते
आणि इथे आपला हा एक सिंगल क्रोशे पूर्ण झाला. आता आपल्या ह्या ऑरेंज कलरच्या लोकरीने आपण प्रत्येक टाक्यामध्ये एक एक सिंगल क्रोशे घालून घेणार आहोत. आता ही जी येलो कलरची लोकर आहे ही आपण कट न करता तशीच ठेवणार आहोत आणि सिंगल क्रोशे घालत असताना ती त्याच्यामध्ये हाईड होईल अशा पद्धतीने आपण सिंगल क्रोशे घालून घेणार आहोत. आता इथे आपल्या ऑरेंज कलरच्या लोकरीने सुद्धा एक राउंड आपला कंप्लीट झाला. आता सगळ्यात शेवटी मी ते सुईवरती लोकर घेऊन त्या टाक्यामधून बाहेर काढून घेतली आणि आता इथे येलो कलरच्या लोकरीने सिंगल क्रोशे घालून पूर्ण केलं. आता पुढच्या राउंडसाठी आपण इथे येलो कलरची लोकर वापरणार आहोत. त्यासाठी सुरुवातीला या पहिल्या टाक्यामध्ये मी एक सिंगल क्रोशे घालून घेतला. त्यानंतर आता त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे घालायचा आहे आणि त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये 2 सिंगल क्रोशे घालायचे आहेत. आता परत पुढच्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे, त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे आणि त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये 2 सिंगल क्रोशे. अशा प्रकारे हा राउंड आपण इथे कंप्लीट करूया. आता इथे सुद्धा ही जी ऑरेंज कलरची लोकर आहे ती आपण सिंगल क्रोशे घालत असताना हाईड करून घेतली. ती आपल्याला इथे कट करायची नाहीये. तसंच आपण सिंगल क्रोशे घालून घेणार आहोत. आता इथे आपला हा राउंड कंप्लीट झाल्यानंतर पुढचा राउंड आहे तो सुद्धा आपण येलो कलरच्याच लोकरने घालणार आहोत. आता इथे आपल्याला प्रत्येक टाक्यामध्ये एक एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचे आहे. आता शेवटी जेव्हा आपण सिंगल क्रोशे घालणार आहोत तेव्हा मी इथे सुईवरती लोकर घेऊन त्या टाक्यामधून बाहेर काढून घेतली आणि आता ऑरेंज कलरच्या लोकरीने मी इथे सिंगल क्रोशे घालून घेणार आहे. त्यानंतर आता पुढच्या टाक्यापासून इथे आपण एक एक सिंगल क्रोशे प्रत्येक टाक्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हा राउंड कंप्लीट करायचा. आता सगळ्यात शेवटी इथे मी ऑरेंज कलरच्या लोकरीने एक फेरा काढून घेतला आणि आता येलो कलरची लोकर घेऊन इथे हा जो सिंगल क्रोशे आहे तो आपण पूर्ण करून घेणार आहोत. आता नेक्स्ट राउंडसाठी इथे आपण येलो कलरची लोकर वापरणार आहोत. सुरुवातीला इथे एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे घालायचा आहे आणि त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये आपल्याला 2 सिंगल क्रोशे घालून घ्यायचे आहेत. त्यानंतर आता त्याच्या पुढच्या टाक्यात परत एक सिंगल क्रोशे, त्याच्या पुढच्या टाक्यात एक सिंगल क्रोशे आणि त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये 2 सिंगल क्रोशे. अशा प्रकारे हा राउंड आपण इथे कंप्लीट करून घेणार आहोत.
आता इथे आपल्याला माशाचे पंख बनवून घ्यायचे. त्यासाठी इथे आपण 6 चेन घालून घेणार आहोत. आता पहिली चेन स्किप करायची आणि पुढच्या प्रत्येक चेनमध्ये आपल्याला एक एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचं. 1 2 3 4 आणि 5. खालच्या टाक्यामधून स्लिप स्टिच घालून घ्यायचंय. अशा प्रकारे इथे आपला एक पंख तयार झाला. आता दुसऱ्या पंखासाठी म्हणून इथे आपल्याला 4 चेन घालायचे आहेत. नंतर मगाच सारखंच आपल्याला जी पहिली चेन आहे ती स्किप करायची आणि पुढच्या प्रत्येक चेनमध्ये एक एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचा. 1 2 आणि 3. इथे आपले 3 चेनमध्ये एक एक सिंगल क्रोशे घालून होतील. त्यानंतर परत खालच्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच घालून लॉक करून घ्यायचं. म्हणजे इथे आपले हे माशाचे 2 पंख तयार झाले. आता हा जो पोटाकडचा भाग आहे त्याच्यामध्ये आपण कापूस भरून घेणार आहोत. थोडाच कापूस आपण घेणार आहोत याच्यामध्ये आणि हलक्या पद्धतीने आपण हा कापूस इथे भरून घ्यायचा आहे. म्हणजे हा जो माशाचा मधला भाग आहे किंवा पोटाकडचा भाग आहे तो चांगला फुगीर दिसेल. त्यानंतर ही जी 2 टोकं आहेत ती आपण इथे सिंगल क्रोशे घालून एकत्र जोडून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे ही येलो कलरची लोकर वापरणार आहे. तर ह्या चेन मध्ये मी सुई घातली आणि आता ह्या पहिल्या टाक्यामध्ये आणि त्याच्या समोरच्या टाक्यामध्ये सुई घालून काढायची आणि त्यानंतर दोन्ही फेऱ्यांमधून एकत्र लोकर बाहेर काढून घेतली. अशा प्रकारे आपण हा सिंगल क्रोशे घालून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला हा अलीकडचा आणि पलीकडचा असं दोन्ही टाका एकत्र घेऊन त्यामध्ये आपल्याला सिंगल क्रोशे घालून घ्यायचे. अशा प्रकारे आपण हे शेवटपर्यंत पूर्ण करून घेऊया. आता शेवटचा एक टाका आपल्याला सोडायचा आहे. ह्या बाजूला जसे आपण माशाचे पंख तयार करून घेतले तसेच आपण दुसरीकडे तयार करून घेणार आहोत. त्यासाठी आता इथे सुरुवातीला आपल्याला 4 चेन घालायचे. त्यानंतर पहिली चेन स्किप करायची आणि पुढच्या चेन पासून आपल्याला एक एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचे. म्हणजे इथे आपले आता 3 सिंगल क्रोशे घालून होतील. त्यानंतर स्लिप स्टिच घालायचं. आता इथे आपल्याला 6 सिंगल क्रोशे घालून घ्यायचे. 3 4 5 आणि 6. त्यानंतर पहिली चेन परत स्किप करायची आणि पुढच्या प्रत्येक चेन पासून आपल्याला एक एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचे. म्हणजे इथे आपले आता 5 सिंगल क्रोशे घालून होतील. 3 आणि 5 आणि सगळ्यात शेवटी आपण स्लिप स्टिच घालून लॉक करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपले हे माशाचे पंख तयार झाले. आता एक चेन घालायची आणि लोकर कट करून घेणार आहोत आपण आणि उरलेला जो दोरा आहे तो इथे आपण हाईड करून घेणार आहोत. आता ह्या माशाच्या मधल्या पोर्शन मध्ये सुद्धा आपल्याला पंख तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी सुरुवातीला त्याचा जो सेंटर आहे तो मी इथे घेतला आणि तिथपासून 2 टाके अलीकडे आणि 2 टाके पलीकडे असं आपल्याला सुरुवात करायची. तर आता इथे मी हे लोकर अटॅच करून घेणार आहे.
त्यानंतर इथे आपल्याला 3 चेन घालायच्या आहेत. 2 आणि 3. आता त्याच टाक्यामध्ये एक डबल क्रोशे आपण घालणार आहोत. त्यानंतर आता त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये आपल्याला 2 डबल क्रोशे घालायचे आहेत. म्हणजे या पुढच्या 3 टाक्यांमध्ये 2-2 डबल क्रोशे आपण घालायचे आहेत आणि नंतर शेवटी एक डबल क्रोशे आणि 3 चेन घालून स्लिप स्टिच घालून लॉक करून घ्यायचे. आता दुसऱ्या टाक्यात इथे 2 डबल क्रोशे घालून झाले. आता त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये 2 डबल क्रोशे घालून घेऊया. त्यानंतर त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये आता एक डबल क्रोशे आणि 3 चेन घालूया आणि त्यानंतर आपल्याला त्याच टाक्यामध्ये स्लिप स्टिच घालून लॉक करून घ्यायचे. आता एक चेन घालून घेऊया आणि आता ही जी लोकर आहे आपण कट करून ओढून घेऊया आणि उरलेला जो दोरा आहे तो आपण इथे हाईड करून घेणार आहोत. त्यानंतर हा आता एक पंख इथे तयार झाला. तसंच आता इथे त्याच्या पुढे आणि पाठच्या बाजूला सुद्धा आपल्याला एक एक पंख तयार करून घ्यायचा. आता हा पंख बनवण्यासाठी इथे सुरुवातीला आपल्याला मॅजिक रिंग घालून घ्यायची. त्यानंतर या मॅजिक रिंग मध्ये आपल्याला 3 चेन घालून घ्यायच्या आहेत. 1 2 3. आता या मॅजिक रिंग मध्येच आपल्याला 4 डबल क्रोशे घालून घ्यायचे आहेत. 1 2 3 आणि 4. 4 डबल क्रोशे घालून झाल्यानंतर परत 3 चेन घालायच्या. 1 2 3 आणि आता इथे स्लिप स्टिच घालून घ्यायचं. आता हा जो दोरा आहे तो आपण इथे ओढून घेणार आहोत. म्हणजे इथे हाफ सर्कल मध्ये आपला हा पंख जो आहे तो तयार होईल. हा दोरा ओढून घेऊया आणि आता एक चेन घालून घेऊया. त्यानंतर ही जी लोकर आहे ही कट करून हा दोरा आहे तो आपण इथे हाईड करून घेणार आहोत. अशा प्रकारे अजून एक पंख आपण इथे बनवून घेऊया. आता दोन्ही पंख इथे तयार झालेले आहेत. हे आपण आता ग्लू गनच्या मदतीने दोन्ही बाजूला आपण चिकटवून घेऊया. याच्या दोन्ही बाजूला इथे मी पंख चिकटवून घेतले. तसेच गुगली आईस सुद्धा ग्लू गनच्या मदतीने इथे चिकटवून घेतले. अशा प्रकारे आपली सुंदर अशी किचन इथे तयार झालेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.